So hi friends, today we will discussing about the surface tension. आता surface tension नेमकं काय? So surface tension is the property of liquid. When the liquid is in a rest, so at that time that water has a property and that property called as the surface tension. म्हणजे आपण या ठिकाणी नेमकं काय स्टडी करायलो तर जे काही लिक्विड आहे रेस्ट मधलं स्टेबल जे वॉटर आहे त्या स्टेबल वॉटरचा जो सरफेस आहे लिक्विड सरफेस त्या लिक्विड सरफेस कडे जी असली प्रॉपर्टी आहे दॅट प्रॉपर्टी इज नथिंग बट द सरफेस टेन्शन. ओके, मग या सरफेस ज्यास आपण सरफेस टेन्शन ही प्रॉपर्टी स्टडी करणार आहोत त्यावेळेस आपल्याला काही टर्म्स पाहायचे आहेत. ते टर्म कोणत्या आहेत ह्या टर्म्स आपण या ठिकाणी स्टडी करणार आहोत. तर वन बाय वन आपण या ठिकाणी त्या पॉइंट्सला स्टडी करूया. तर त्यामध्ये नेमकं आपण जो सरफेस टेन्शनसाठी जी एक थेरी आहे दॅट थेरी इज कॉल्ड ॲज द मॉलिक्युलर थेरी ऑफ सरफेस टेन्शन. तर आपण त्यामध्ये पहिले मॉलिक्युलर थेरी जी आहे मॉलिक्युलर थेरी आपण पहिले समजून घेऊया आणि त्यानंतर सरफेस टेन्शन सरफेस एनर्जी त्यानंतर सरफेस टेन्शन आणि सरफेस एनर्जी एक रिलेशन आहे हे रिलेशन पण आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर आता सुरुवात करूया आपण मॉलिक्युलर थेरी ऑफ सरफेस टेन्शन. सो राइट डाउन द हेडिंग. तर मॉलिक्युलर थेरी ऑफ सरफेस टेन्शन समजून घेण्यासाठी आपण सुरुवातीला बघूया की एक कंटेनर आहे आणि या कंटेनर मध्ये आपण लिक्विड घेतलेलं आहे. वॉटर इज ए लिक्विड. सो दिस इज आवर लिक्विड. नाउ दिस वॉटर इज नथिंग बट द मॅटर and we know the definition. The any matter is made by molecules. जे काही तुमच्याकडे कोणत्याही एखादा कोणत्याही स्टेट मधलं मॅटर राहू द्या हे जे मॅटर आहे दॅट मॅटर इज मेड बाय द मॉलिक्युल्स. मग या ठिकाणी हे जे लिक्विड आहे दॅट लिक्विड इज नथिंग बट द मॅटर and that matter is made by the molecules. So there are so many number of thousands म्हणा किंवा या ठिकाणी लॅक्स ऑफ मॉलिक्युल्स तुम्हाला या ठिकाणी या मॅटर मध्ये पाहायला मिळतात. मग त्यापैकी आपण काही मॉलिक्युल्स या ठिकाणी कन्सिडर करणार आहोत. वॉटरचे जे काही मॉलिक्युल्स आहेत हे मॉलिक्युल्स आपण या ठिकाणी कन्सिडर करणार आहोत. तर मी यापैकी म्हणजे हे जे काही तुम्हाला त्यासमोर इथे डायग्राम दिसत आहे या डायग्राम मध्ये एक कंटेनर आहे आणि त्यामध्ये आपण लिक्विड घेतलेलं आहे. नाउ दिस इज द फ्री सरफेस ऑफ लिक्विड. हा जो तुम्हाला वरचा एकदम भाग दिसणार आहे दॅट इज कॉल्ड एज द फ्री सरफेस ऑफ अ लिक्विड and it is denoted by xy. So xy is the free surface of liquid. Now here we take three molecules. So consider molecule A, B and C. तर A जो मॉलिक्यूल आहे तो या ठिकाणी कम्प्लीटली इनसाइड द लिक्विड आहे. तर हा तुमचा मॉलिक्यूल A झाला. दॅट मॉलिक्यूल इज कम्प्लीटली इज inside the liquid. Okay, now the another molecule just below the liquid surface जो काही फ्री सरफेस आहे या फ्री सरफेसच्या एकदम खाली आपण जस्ट बिलो घेऊया. तर now this is our another molecule and that molecule is just below the free liquid surface. तर याचा आपण जे नाव आहे ते B म्हणूया. आणि तो तिसरा या ठिकाणी आपल्याला वॉटर मॉलिक्यूल आणार आहे. दॅट वॉटर मॉलिक्यूल ऑन द सरफेस ऑफ
लिक्विड. मग हे जे काही तुमचं लिक्विड आहे या लिक्विडच्या सरफेसवर एक तुम्हाला मॉलिक्यूल या ठिकाणी पाहायला मिळतो. सो दॅट मॉलिक्यूल इज ॲट द और ऑन द लिक्विड सरफेस. अशा प्रकारे या ठिकाणी 3 मॉलिक्यूल्स आपण कन्सिडर केलेले आहेत. आता यामध्ये आपण एक कन्सेप्ट बघणार आहोत, तो म्हणजे इंटरमॉलिक्युलर फोर्स. तर इंटरमॉलिक्युलर फोर्स म्हणजे नेमकं काय? तर याच्यामध्ये जो पहिला पॉइंट आहे जो ज्याला आपण स्टडी करणार होतो, 1 बाय 1 आपण या ठिकाणी पॉइंट स्टडी करणार होतो, तर तो आहे इंटरमॉलिक्युलर फोर्स. नाव इंटर म्हणजे काय की दोघांच्या मधला. पण दोघांच्या मधला म्हणजे इथं कोण आहे तर मॉलिक्युल्स आहेत. तर दोन मॉलिक्यूल मधला जो फोर्स आहे दॅट इज कॉल्ड ॲज द इंटरमॉलिक्युलर फोर्स. सो आपण मग या ठिकाणी डिफरंट अशी करू शकतो, द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द टू मॉलिक्युल्स कॉल्ड ॲज द इंटरमॉलिक्युलर फोर्स. तर याची डेफिनेशन आहे force of attraction between the two molecules is called intermolecular force. So there are two types of intermolecular forces. तर पहिला एक आपल्याकडे जो फोर्स आहे त्या फोर्सला आपण या ठिकाणी ॲडेसिव्ह फोर्स आणि कोहेसिव्ह फोर्स असे दोन फोर्स आहेत. तर मी पहिला जो टॉप म्हणजे याच्यामध्ये फर्स्ट टाइप जो आहे तो फर्स्ट टाइप या ठिकाणी कोहेसिव्ह फोर्स घेतो. कोहेसिव्ह फोर्स. आता कोहेसिव्ह फोर्सची डेफिनेशन काय असेल? को म्हणजे सेम, सिमिलर मॉलिक्यूल मध्ये असलेला जो फोर्स आहे त्याला आपण या ठिकाणी काय म्हणणार कोहेसिव्ह फोर्स म्हणणार. शॉर्ट मध्ये लक्षात ठेवा कन्सेप्ट काय सांगतो. को मीन्स सेम किंवा सिमिलर. मग सिमिलर मॉलिक्यूल्स मध्ये किंवा सेम टाइप ऑफ मॉलिक्यूल्स ऑफ मॅटरचा जो काही या ठिकाणी फोर्स आहे त्याला आपण या ठिकाणी कोहेसिव्ह फोर्स असं म्हणत असतो. तर कोहेसिव्ह फोर्सची डेफिनेशन जी आहे डेफिनेशन आपण अशी लिहू शकतो. द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द मॉलिक्यूल्स, द फोर्स ऑफ अट्रॅक्शन between the molecules of same substance is called cohesive force. सिमिलर सबस्टन्स मध्ये जे काही मॉलिक्यूल्स म्हणजे फॉर एक्झाम्पल वॉटर आहे तर वॉटर मध्ये जेवढे काही टोटल मॉलिक्यूल्स असतात फक्त वॉटरच्याच मॉलिक्यूल मध्ये असलेला जो फोर्स आहे दॅट इज कॉल्ड ॲज कोहेसिव्ह फोर्स. एखादं वूड आहे, लाकूड सॉलिड आहे पण या ठिकाणी त्या वूड मध्ये जेवढे काही मॉलिक्यूल आहेत वूड मॉलिक्यूल जेवढे आहेत या वूड मॉलिक्यूल मध्ये जो काही फोर्स आहे दॅट इज कॉल्ड ॲज द कोहेसिव्ह फोर्स. केरोसिन आहे, आता या केरोसिन मध्ये जेवढे मॉलिक्यूल्स आहेत या सर्व मॉलिक्यूल्स मध्ये फोर्स असेल या फोर्सला आपण काय म्हणणार कोहेसिव्ह फोर्स असं म्हणणार. तर म्हणजे सिमिलर सबस्टन्स मधल्या मॉलिक्यूल मध्ये जो फोर्स आहे किंवा फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे दॅट इज कॉल्ड ॲज द कोहेसिव्ह फोर्स. नाउ द अनदर फोर्स इज adhesive force. Now adhesive force म्हणजे काय असेल एक डिफरंट सबस्टन्स मधल्या ज्या
मॉलिक्युल्स आहेत तर याच्यामध्ये जो फोर्स आहे दॅट इज कॉल्ड ॲज द ॲडेसिव्ह फोर्स. तर आपण ॲडेसिव्ह फोर्स साठी या ठिकाणी डेफिनेशन घेऊ शकतो. द फोर्स ऑफ अट्रॅक्शन between the molecules of different substance is called adhesive force. मग आपण या ठिकाणी एक्झाम्पल मध्ये लिहू शकतो द molecules of water and glass. फॉर एक्झाम्पल आपण एखादा काचेचा ग्लास घेतला आहे की नाही, त्या ग्लास मध्ये पाणी घेतलं तर जे वॉटर मॉलिक्युल्स त्या ग्लासला इनर सरफेसला स्टिक होतात त्या मॉलिक्युल्स वर जो फोर्स आहे दॅट इज कॉल्ड ॲज द ॲडेसिव्ह फोर्स. म्हणजे ॲडेसिव्ह फोर्स साठी तुम्हाला काय पाहिजे होता, या ठिकाणी डिफरंट सबस्टन्सच्या मॉलिक्युल्स मध्ये प्रेझेंट असलेला जो काही फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे दॅट इज कॉल्ड ॲज द ॲडेसिव्ह फोर्स. तर हे तुम्हाला या ठिकाणी इंटरमॉलिक्युलर फोर्स या ठिकाणी लक्षात आला असेल. सिंपल आहे, म्हणजे मॉलिक्युल्स मध्ये प्रेझेंट असलेला जो फोर्स आहे किंवा फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे दॅट इज कॉल्ड ॲज इंटरमॉलिक्युलर फोर्स. फक्त सिमिलर सबस्टन्सचे जे मॉलिक्युल असतील किंवा सेम सबस्टन्सचे मॉलिक्युल असतील तर त्यामध्ये जो फोर्स आहे दॅट इज कॉल्ड ॲज द कोहेसिव्ह फोर्स. आणि डिफरंट सबस्टन्स मधल्या मॉलिक्युल्स मध्ये जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे दॅट इज कॉल्ड ॲज द ॲडेसिव्ह फोर्स. ओके, त्यानंतर आपण या ठिकाणी जो पॉइंट स्टडी करणार आहोत दॅट इज कॉल्ड ॲज द रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स. आता या ठिकाणी इंटरमॉलिक्युलर फोर्स झालेला आहे, पण आता मग या मॉलिक्युलर फोर्सची जी रेंज आहे तो कुठपर्यंत फोर्स ऑफ अट्रॅक्शन किंवा फोर्स एक्झर्ट करणार हे आपल्याला बघायचं आहे. तर त्यासाठी नेक्स्ट पॉइंट आहे दॅट इज कॉल्ड ॲज द रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स. ओके, सो सेकंड वन इज द range of molecular force. तर यासाठी आपण ते डेफिनेशन लिहू शकतो द मॅक्सिमम डिस्टन्स फ्रॉम ए द मॅक्सिमम डिस्टन्स from a molecule up to which molecular force is effective. Molecular force is effective is called range of molecular force. सरळ आपल्या साध्या भाषेत सांगायचं म्हणलं तर एखाद्या फोर्सचा जर एखाद्या मॉलिक्युलचा जो फोर्स आहे तो फोर्स किती डिस्टन्स पर्यंत, किती मॅक्सिमम डिस्टन्स पर्यंत इफेक्टिव्ह राहतो, म्हणजे त्या फोर्सचा इफेक्ट आपल्याला दिसायला लागतो अशा रेंजला, अशा डिस्टन्सला या ठिकाणी आपण काय म्हणलो आहोत, रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स. म्हणजे एखादा मॉलिक्युल आहे तो मॉलिक्युल किती पण डिस्टन्स पर्यंत त्याचा फोर्स ऑफ अट्रॅक्शन जे आहे ते फोर्स ऑफ अट्रॅक्शन त्या ठिकाणी इफेक्टिव्ह राहणार नाही. ते इफेक्ट राहण्यासाठी आपल्याला या ठिकाणी एक स्पेसिफिक डिस्टन्स असणं आवश्यक आहे. मॅक्सिमम डिस्टन्स पर्यंत या ठिकाणी मॉलिक्युल्स काय करतात, फोर्स ऑफ अट्रॅक्शनचा जो इफेक्ट आहे तो इफेक्ट तुम्हाला या ठिकाणी दिसायला लागतो. तर इंटरमॉलिक्युलर फोर्स जो इफेक्टिव्ह आहे तो अप टू द 10 टू द पॉवर -9 म्हणजे याची जी रेंज आहे ती रेंज आपल्याला 10 टू द पॉवर
9 मीटर पर्यंत म्हणजेच नॅनोमीटर पर्यंत आपल्याला इफेक्टिव्ह असताना दिसत असते. तर त्यानंतर नेक्स्ट जो पॉइंट आहे तो म्हणजे स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स. सो द नेक्स्ट पॉइंट इज स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स. आता रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्सला समजून घ्यायचा असेलच तुम्हाला अजून व्यवस्थित. तर फॉर एक्झाम्पल एखादा हा आता मॉलिक्यूल आहे, मॉलिक्यूल ए आहे. तर या मॉलिक्यूल ए चा जो काही फोर्स आहे, फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणूया आपण, हा फोर्स कुठपर्यंत या ठिकाणी एक्झर्ट, तर या मॉलिक्यूल पासून 10⁻⁹ मीटर पर्यंत तो काय होणार या ठिकाणी एक्झर्ट होणार. म्हणजे नॅनोमीटर इतका तारखेत तो काय आलेला आहे इफेक्टिव्ह असणार आहे. त्यापुढे आपण जर बघितलं तर या मॉलिक्यूल ए चा जो फोर्स आहे तो फोर्स इफेक्टिव्ह राहणार नाही. दॅट इज कॉल्ड ॲज द रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स. नाउ द थर्ड पॉइंट इज सी पॉइंट, दॅट इज कॉल्ड ॲज द स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स. स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स. हेडिंग जर पाहिली आपण, जर पॉइंट पाहिला तर खूप सिंपल आहे. स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स एक स्पियर आहे. आता जो मॉलिक्यूल आहे, वॉटर मॉलिक्यूल जो आहे आपला, दॅट वॉटर मॉलिक्यूल्स हॅज अ शेप अँड दॅट शेप इज अ स्पेरिकल शेप. पहा माझ्याकडे आता हा तुमचा एक बी मॉलिक्यूल आहे, सी मॉलिक्यूल आहे, ए मॉलिक्यूल आहे. तर या सर्व मॉलिक्यूल आपण जर पाहिला आपल्या उघड्या डोळ्यानं तर आपल्याला याचा शेप जो आहे तो शेप कोणता बघायला भेटतो, स्पेरिकल शेप पाहायला मिळतो. बरोबर. आता या स्पेरिकल शेपच्या सराउंडिंग मध्ये काय सर्व म्हणजे या मॉलिक्यूलच्या सराउंडिंग मध्ये अनदर पण मॉलिक्यूल्स आहेत. पण याचा जो काही इन्फ्लुएन्स आहे, हा तुमचा मॉलिक्यूल आहे आणि या मॉलिक्यूलचा जो इन्फ्लुएन्स आहे तो चारही डायरेक्शनला आहे किंवा ऑल डायरेक्शनला तुम्हाला पाहायला मिळतो. म्हणजे जसा स्पियर आहे आपला, त्या स्पियरच्या ऑल डायरेक्शनला ठिकाणी काय असणार, तो फोर्स आहे तुमचा, फोर्स एक्झर्ट होणार. दॅट इज कॉल्ड ॲज द स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स. मग या ठिकाणी स्पियर ऑफ इन्फ्लुएन्सला आपण डिफाइन करूया. an imaginary sphere with a molecule at its center and radius is equal to the molecular range. जे आता आपण सांगितलं होतं. मग हा तुमचा एक स्पियर आहे आणि या स्पियरचा या स्पियरला आपण या ठिकाणी काय कन्सिडर केलेला आहे, मॉलिक्यूल कन्सिडर केलेला आहे आणि याला काय सेंटर आहे आणि या सेंटर पासून एक इथं रेडियस आहे. तर सेंटर पासून ते रेडियस पर्यंत जे काही तुम्हाला या ठिकाणी डिस्टन्स बघायला भेटते, दॅट इज कॉल्ड ॲज द रेंज किंवा मॉलिक्युलर रेंज असं आपण या ठिकाणी म्हणत असतो. तर डेफिनेशन आहे an imaginary sphere with a molecule at its center. तर हा स्पियर आहे, या स्पियरच्या या सेंटरला तुमचा मॉलिक्यूल आहे अँड रेडियस इक्वल टू द मॉलिक्युलर रेंज. तर या स्पियरची जी रेंज आहे, दॅट रेंज इज नथिंग बट द मॉलिक्युलर रेंज. रेडियस इज नथिंग बट द मॉलिक्युलर रेंज. मग आता जर आपण पाहिलं या ठिकाणी तर हा तुमचा सेंटर आलेला आहे आणि या सेंटर पासून इथून आपण जर पाहिलं तर ही याची काय आहे रेडियस. तर आता याचा हाफ पार्ट जो आहे एअर मध्ये आहे आणि हाफ पार्ट जो आहे तो या ठिकाणी तुम्हाला लिक्विड मध्ये पाहायला मिळतो. मग स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स तर आपण पाहिलंच आहे. तर स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स जो आहे आता तो या सेंटर पासून ते कुठे असणार, त्या सरफेस पर्यंत, म्हणजे हा जो तुमचा स्पियर आहे त्या स्पियरच्या सरफेस पर्यंत राहणार आहे. तर मी इथून एक डॉटेड लाईन ड्रॉ करतो आणि ही डॉटेड लाईन म्हणजे काय असणार, स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स असणार. तर इथं x डॅश y डॅश ही जी लाईन आहे ही लाईन आपण एक लेयर घेतलेली आहे and that layer is parallel to the xy below the free surface inside the liquid. तर ही जी लाईन आहे ही लाईन आपल्याला म्हणजे या ठिकाणी x डॅश किंवा y डॅश is nothing but the
स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स, याला आपण या ठिकाणी काय म्हणत असतो, स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स. आणि ज्याला आपण रेंज किंवा मॉलिक्युलर रेंज याला म्हणतो आपण, ते मॉलिक्युलर रेंज या ठिकाणी राहणार आहे. तो इट इज रिप्रेझेंटेड बाय कॅपिटल आर ने आपल्याला काय करणार, रिप्रेझेंट करत असतो, बिकॉज दिस इज द मॉलिक्युलर रेंज. ओके. आता यामध्ये नेक्स्ट पॉइंट आहे तो म्हणजे सरफेस फिल्म. सरफेस फिल्म म्हणजे काय असणार आहे, तर x डॅश ही तुम्हाला लेयर दिसेल, दॅट लेयर इज नथिंग बट द सरफेस फिल्म. तर सरफेस फिल्मला आपण डिफाइन केलेला आहे, द सरफेस लेयर ऑफ ए लिक्विड with a thickness is equal to the range of intermolecular force. सिंपल सांगितलं होतं मी तुम्हाला पहिल्यांदा, हे जी काही लेयर आहे या लेयरलाच आपण या ठिकाणी काय म्हणणार, जे फ्री सरफेसची लेयर आहे दॅट लेयर इज नथिंग बट द सरफेस फिल्म. तर डी आला आपण या ठिकाणी डेफिनेशन घेऊया. तर सरफेस फिल्म आणि सरफेस फिल्म या ठिकाणी डिफाइन केलेला आहे, द सरफेस लेयर ऑफ लिक्विड, सरफेस लेयर ऑफ ए लिक्विड with a thickness is equal to